नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे हाऊ टू मेक अ कॉलेज लिस्ट। बेसिकली तुम्ही खूप जास्त व्हिडिओज बघितले असेल, यूट्यूबवर गुगलवर रिसर्च केलं असेल आणि कंटाळले पण असेल की यार प्रत्येक जण काहीतरी वेगळं सांगत आहे। पण डोंट वरी अबाउट दॅट, या व्हिडिओमध्ये आपण पॉइंट टू पॉइंट डिस्कस करूया। फर्स्ट पॉइंट आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्सच्या बेसिसवर तुम्हाला गाईड करणार आहे। सेकंड, मी पण यूट्यूबवर कमी कमी 3 ते 5 व्हिडिओज गो थ्रू केले, त्यांच्याकडनं पण मी काही व्हॅल्युएबल इनपुट्स घेतलेले आहे। आणि थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, जे विद्यार्थी आता रिसेंटली सेकंड इयर थर्ड इयरला आहे चांगल्या कॉलेजेसमध्ये, त्यांच्यासोबत पण मी बोललेलो आहे। तर ऑफकोर्स या सगळ्या बेसिसवर मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे गायडन्स करणार आहे की कॉलेजची लिस्ट कशी बनवायची। कारण मित्रांनो बघा, जोपर्यंत तुमचं फाउंडेशन पक्कं नसणार, काही रूल्स बेसिक थंब रूल्स तुम्ही डिसाईड नाही करणार, तोपर्यंत तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनणार नाही आहे। लिटरली म्हणजे हे खूप बेसिक आहे। तर म्हणून मी तुम्हाला फाउंडेशन पासून तर बिल्डिंग पर्यंत, फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर पर्यंत घेऊन जाणार आहे। तर फाउंडेशन क्लिअर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर बघा, मी काही पॉईंट्स काढलेले, डायरेक्टली मी मोबाईलमध्ये नोट डाऊन केले, एकदम पॉईंट वाईज बोलतो कारण बोलताना कुठे पण भरकटलो नाही पाहिजे म्हणून। बघा, फर्स्ट गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे ते म्हणजे बेसिक इन्फो। आता बेसिक माहिती काय आहे ते बेसिकली क्लिअर करतो मी, आहे की नाही। बेसिक इन्फो काय, तर बघा बेसिक इन्फो फर्स्ट पॉईंट आहे। हँडरायटिंगसाठी सॉरी थोडं। बेसिक इन्फोमध्ये बघितले का, तुम्हाला 2-3 गोष्टी माहित पाहिजे। एक सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्याकडे मास्टर लिस्ट पाहिजे। आता मास्टर लिस्ट काय आहे ते तुम्हाला क्लिअर करतो। फॉर एक्झाम्पल, मी जसं अमरावतीचा प्रॉपर आहे तर मला अमरावतीच्या कॉलेजेसची नावं बऱ्यापैकी माहिती आहे, बट मला नागपूर आणि पुण्याचे कॉलेजेस माहीत नसणार। पण मी जर विचार करते मला नागपूर किंवा पुण्याच्या डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तर माझ्याकडे त्या डिस्ट्रिक्टमध्ये कोणकोणते कॉलेजेस आहे त्याची एक लिस्ट असली पाहिजे, त्याला म्हणतात मास्टर लिस्ट। आता सर, हे मास्टर लिस्ट नवीनच काय आणलं तुम्ही, हे कुठून शोधणार मी? तर डोंट वरी, DTEची एक वेबसाईट आहे, ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल। तर त्याच्यामुळे तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली डिस्ट्रिक्ट जर सिलेक्ट केला तर तुम्हाला पर्टिक्युलर त्या कॉलेजचं किंवा त्या जाऊ द्याल थोडा आवाज, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल तुम्हाला। तिथे जर तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलं तर प्रॉपरली तुम्हाला त्या डिस्ट्रिक्टमधले सगळ्या कॉलेजेसची नावं मिळून जाणार। हा फर्स्ट पॉईंट आहे। सेकंड पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे, खूप जास्त व्हिडिओजमध्ये हा कव्हर नाही केलेला आहे। ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस हे पण मी कव्हर करून देतो। कधी कधी स्टुडंट कन्फ्यूज असतात, त्यांना वाटतात की ऑटोनॉमस म्हणजे गव्हर्नमेंट आणि नॉन ऑटोनॉमस म्हणजे गव्हर्नमेंट नाही प्रायव्हेट आहे, असं आहे। तसं नसतं मित्रांनो। बघा, ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे असं कॉलेज ज्या कॉलेजचा स्वतःचे पेपर स्वतःच डिझाईन करतात, पेपरही स्वतः चेक करतात, रिझल्ट पण स्वतःच लावतात, ते कॉलेज म्हणजे ऑटोनॉमस कॉलेज, ज्याला मराठी स्वायत्त संस्था म्हणतात। आणि नॉन ऑटोनॉमस कॉलेज म्हणजे असे कॉलेज ज्यांचं ॲफिलिएशन युनिव्हर्सिटीला आहे, म्हणजे युनिव्हर्सिटी पेपर डिझाईन करेल, युनिव्हर्सिटी पेपर चेक करणार, युनिव्हर्सिटी स्वतःच रिझल्ट लावणार, त्याला म्हणतात नॉन ऑटोनॉमस कॉलेज। ऑटोनॉमस कॉलेजचा बेनिफिट हा आहे की स्कोअर करायला इझी जातं, एटी किटी जर आली तर मेकअप एक्झाममध्ये लवकरच बॅकलॉग काढून घेता येतं। आणि थर्ड सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रेशर नाही राहत एवढं एक्झामचं वगैरे, जे सिलेबस शिकवला जातो कॉलेजमध्ये तोच येतो। युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स थोडे टफ सेट केल्या जातात। तर या प्रकारे तुम्ही ऑटोनॉमस कॉलेजला थोडं प्रिफरन्स देऊ शकता, हे महत्त्वाचं आहे बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये। थर्ड बघा मित्रांनो, तुम्हाला अजून एक गोष्ट समजणं महत्त्वाचं आहे, कॅप राऊंड्स। आता बघा, कॅप राऊंड्स म्हणजे एक असते 1, 2, 3, बट अजून एक कॅप राऊंड असतो ज्याच्याबद्दल खूप कमी बोलले जातो, ज्याला म्हणतात व्हॅकंट सीट। याला पण आपल्याला मिस नाही करायचं आहे। व्हॅकंट सीटचा पण एक कॅप राऊंड राहतो, त्याच्यावर पण लक्ष ठेवायचं आहे। इन केस जर समजा आपल्याला सेकंड किंवा थर्ड कॅप राऊंडमध्ये कॉलेज लागलं आणि आपण ऍडमिशन पण घेतली, सगळं झालं, पण आपल्याला व्हॅकंट सीटमध्ये दिसलं, व्हॅकंट सीट जेव्हा डिस्प्ले केलं तेव्हा आपल्याला दिसलं की नाही तिथे PICT मध्ये ANTC मध्ये एक जागा खाली आहे, तर लगेच तिथे रिच आउट करून जर ऍडमिशन होत असेल तर इथली ऍडमिशन कॅन्सल करून इथं घेणं कधीही परवडतं। तर हे कॅप राऊंड तुम्हाला माहिती आहे, फर्स्ट सेकंड थर्ड लागणार टाइम टू टाइम, त्या सगळ्या शेड्यूल मी डिस्कस केलेलाच आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघू शकतात। आणि अजून कोणता पॉईंट आहे, युनिव्हर्सिटी वगैरे तुम्हाला माहिती आहे, सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी माहिती आहे। हा फर्स्ट पॉईंट झाला। सेकंड पॉईंट आता आपण डिस्कस करूया, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे। सेकंड पॉईंट म्हणजे तो आहे डिसिजन फॅक्टर्स। बघा, डिसिजन, थोडं मी हँडरायटिंग मोठा मुद्दा म्हणून काढते, तुम्हाला विजिबल असलं पाहिजे। डिसिजन फॅक्टर्स, आता डिसिजनचे काही फॅक्टर्स आहे, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। याच्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे लोकेशन। ओके, फर्स्ट फॅक्टर कोणता आहे? लोकेशन आहे। लोकेशन खूप मॅटर करतं आणि हे लोकेशन तुम्हाला काही गुगलवर वगैरे नाही टाकायचे। आता फॉर एक्झाम्पल, मी जसं अमरावतीचं म्हटलं, मी अमरावती डिसाईड केलं, एक केलं पुणे आणि एक केलं नागपूर। तर हे जे लोकेशन्स आहे, मला हे कोणासोबत डिस्कस करायचं आहे?
पॅरेंट्ससोबत डिस्कस करायचा आहे. हा पॉईंट विसरायचा नाही. कारण बघा मित्रांनो, अमरावतीला 1800 रुपये मेस आहे, तर नागपूरला 2500 असू शकतो किंवा 3000, आणि पुण्याला कमीत कमी 3, 3.5, 4000 पर्यंत पण जाऊ शकतो. आणि हे पैसे कोण देणार आहे? पॅरेंट्स देणार आहे. तर लोकेशन बद्दल पॅरेंट्स सोबत डिस्कस करा, फर्स्ट पॉईंट. आता सेकंड पॉईंट कव्हर करतो मी. सगळ्यात महत्वाचा जो स्टुडंटला डिफिकल्टीज राहील, ब्रँच. डिसिजन फॅक्टर्स आहे बरं हे ब्रँच. आता बघा यार ना, ब्रँचचा ना खूपच कचरा केलेला आहे सगळ्यांनी. माझ्या वेळेस कसं होतं, माझं मेकॅनिकल झालेलं इंजिनिअरिंग, तर आमच्या वेळेस मेकॅनिकलला खूप जास्त हाईप होती, तर जो तो मेकॅनिकलच्या मागे लागलेला होता. आणि आता ITCSची हाईप चालू आहे, तर सगळेजण ITCSच्या मागे धावत आहे. तर पर्सनली थोडा वेळ शांत डोक्याने बसा. हे सगळं नॉइजेस जे बाहेरचे ते विसरून जा. इगो थोडा बाजूला ठेवा, सगळं सोसायटी अप्रोच बाजूला ठेवा. स्वतः विचार करा की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि माझं ॲप्टिट्यूड स्किल मॅच होतं का. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला जर समजा ITCS कडे जायचं आहे, पण मला खरंच ते कोडिंग, प्रोग्रामिंग, लॉजिक्स अशा सगळ्या गोष्टी आवडणार का, की मला रिअलमध्ये किती प्रोडक्ट डेव्हलप करण्यामध्ये, प्रोडक्ट्स बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. जसं की तुम्ही मग मेकॅनिकलमध्ये येऊ शकता, सिव्हिलमध्ये रिअल वर्क दिसतं तुम्हाला, कन्स्ट्रक्शन्स वगैरे. तर थोडं इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूड या दोन गोष्टी बघून तुम्ही डिसाईड करा. तर ॲटलिस्ट टॉप 3 ब्रँचेस डिसाईड करा. आता जे हवा चालू आहे त्याच्यानुसार मी सांगून देतो. CS फॉर एक्झाम्पल, IT, AI किंवा ENTC. तर ह्या ब्रँचेस डिसाईड करा की या ब्रँचेस मला घ्यायच्या किंवा या ब्रँचेस माझी प्रायोरिटी. हे लक्षात आलं. नंतर झालं थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. तुम्ही कधी कधी घाईगडबडीमध्ये हा पॉईंट विसरून जाता, फीज. बघा, काही प्रायव्हेट कॉलेजेसची फीज इव्हन रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पण जास्त आहे, OBC साठी स्पेसिफिकली. तर फीज पण त्या कॉलेजचा एक फॅक्टर लक्षात ठेवा माइंडमध्ये. नाही तर अशा कॉलेजमध्ये चालले गेले मुंबईचे किंवा पुण्याची, जिथं फीज आहे 1,40,000 आणि ॲज पर OBC पण तुम्हाला 90-95,000 भरावं लागत आहे. तर नको, 4 वर्षाचा विषय आहे आणि खूप जास्त प्रॉब्लेम होतो. मग हॉल तिकीट नाही देत कॉलेजवाले, खूप प्रॉब्लेम्स करतात बरं प्रायव्हेट कॉलेजवाले, मजाक नका समजू त्यांना. तर म्हणून फीज पण एक महत्वाचा पॉईंट आहे. आणि मग फोर्थ पॉईंट आहे सगळ्यात महत्वाचा, की तुम्हाला कॉलेज कोणतं पाहिजे, कॉलेज काय आहे, हे डिसिजन फॅक्टर्स आहे. कोणतं कॉलेज हवं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट हवं आहे, प्रायव्हेट, PICT, VGT आहे, जे पण काही. तर लक्षात आलं, डिसिजन फॅक्टर्समध्ये लोकेशन, ब्रँच, फीज आणि कॉलेज हे 2 पॅरामीटर्स कव्हर झाले. आता आपण तिसऱ्या पॅरामीटर्सवर जाऊया, ज्याच्यामध्ये आपण कट ऑफ बद्दल डिस्कस करूया. मी याला इरेज करून टाकतो, जर वाटत असेल तर एक स्क्रीनशॉट्स काढून घ्या. मी थोडं झाला असेल तर बघा, आपला फर्स्ट पॉईंट होता बेसिक इन्फो, सेकंड पॉईंट होता डिसिजन फॅक्टर्स. आता थर्ड पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कट ऑफ. कारण इथेच सगळी गाडी येऊन अडते. कारण कट ऑफच क्वालिफाय नाही होत असेल तर कॉलेज कसा बनणार. तर कट ऑफ आपण डिस्कस करू. आता कट ऑफ कशाच्या बेसिसवर बघायचा तो पण एक सांगून देतो. फर्स्ट क्रायटेरिया हा सगळ्यांनाच माहिती आहे, बट तरी पण कव्हर करते. सीट टाईप. सीट टाईप म्हणजे तुम्ही जनरल OBC आहे, जनरल ओपन आहे, LOBC आहे, L ओपन आहे, PWDची कॅन्डिडेट आहे, DFची आहे, डिफेन्सची कॅन्डिडेट आहे, व्हॉट एव्हर. हे झालं तुमचं सीट टाईप. पण सेकंड आणि थर्ड खूप महत्त्वाचं आहे. एक आहे होम युनिव्हर्सिटी, थर्ड आहे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी कट ऑफ. बेसिकली बघा मित्रांनो, जर समजा मी अमरावतीचा प्रॉपर आहे तर माझ्यासाठी होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ एलिजिबल आहे. आणि नागपूर आणि पुण्याचे कॉलेजेस बघणार तर माझ्यासाठी अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ बघणं गरजेचं आहे. कधी कधी घाईगडबडी स्टुडंट काय करतात, स्टेट लेवलच कट ऑफ बघून घेतात, होम युनिव्हर्सिटी कट ऑफ बघतात. तुम्ही म्हणा सर यांनी काय फरक होते, तसं नसतं मित्रा. जर एखाद्या कॉलेजमध्ये 60 जागा असेल तर मिनिमम 40 to 45 सीट्स ह्या होम युनिव्हर्सिटीच्या असतात. आणि 10 to 15 सीट्स ज्या असतात त्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात. हा प्रेफरन्स असतो. आणि ऑटोमॅटिकली काय असतं, होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हा कमी असतो, पण अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ हा जास्त असतो. म्हणून यानुसार पण तुम्हाला लिस्ट बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर खूप जास्त कन्फ्युजन होत असेल तर ऑलरेडी मी याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवला, इथं स्क्रीनशॉट दिसत असेल, तो व्हिडिओ व्यवस्थित गो थ्रू करा. त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स, सीट टाईप, होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल. पण हा पॉईंट कव्हर करणं किंवा क्लिअर करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कॉलेजला कट ऑफ बघताना. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कट ऑफमध्ये बघताना पर्सेंटाईल बघू नका, रँक बघा किंवा ते मेरिट नंबर आहे ना, मेरिट नंबर असतो तो बघा. आता समजा मी 80% एक्झाम्पल घेत असेल, मला 80% मिळाले तर माझ्यासारख्या 10 लोकांना पण 80% मिळाले असेल. पण रँक आणि मेरिट नंबर हा कधी सारखा नसतो. क्लासमध्ये बघितलं का, पहिल्या नंबरवर 2 लोक येतात, नाही येत असतात. रँक खूप जास्त पॅरामीटर्सवर डिपेंड आहे, तर रँक डिफरंट असतं. म्हणून रँक किंवा मेरिट नंबरला बघा, पर्सेंटाईलला नको बघू. पर्सेंटाईलचा कट ऑफ बघणार चुकी होऊन जाईल, है ना. तर म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा ह्या कट ऑफ बघताना. आता फोर्थ पॉईंट याच्यापेक्षा पण खूप जास्त महत्त्वाचं आहे, मेन स्ट्रॅटेजी. तर बेसिकली कॉलेजची जी लिस्ट बनवणार तुम्ही, आपण ज्याच्यासाठी आता एवढं डिस्कस करत आहे, हे कसं डिस्कस बनवायचे. आता बघा, एक ग्रुप राहील ज्याला आपण अंबानी ग्रुप किंवा अंबानी ग्रुप म्हणू, यार अंबानी म्हणू, ठीक आहे, अंबानी ग्रुप म्हणू किंवा क्रश म्हणू, आहे की नाही. क्रश कशी असते, आपल्या अवकाशच्या बाहेर राहते, आहे की नाही, क्रश म्हणू. सेकंड आपण ग्रुप काय करू, अप्पर मिडल क्लास करू. अप्पर मिडल क्लास म्हणजे जे
होंडा सिटी तर नाही पण थार वगैरे घेऊन फिरतात त्यांना अप्पर मिडल क्लास म्हणू. आणि थर्ड काय करू आपण, मिडल क्लास करू. मिडल क्लास म्हणजे एकदम इक्वलमध्ये है ना, ऑल्टो. अँड फोर्थ आपण लक्षात ठेवू पुअर मिडल क्लास. आता मी कॉलेजेसचे नावं नाही घेणार इथे, नाहीतर कॉलेजेसवाले माझ्या नावाने बोमा मारेल. मी तुम्हाला माहीत आहे कोण पुअर मिडल क्लासमध्ये येते, कोण मिडल क्लासमध्ये येते. वरच्या दोन्हीचे नावं घेऊन घेतो तरी पण. बघा अंबानीमध्ये कोण येते, जसं मी एक्झाम्पल जर घेतलं 80%चं, किती 80%चं मी एक्झाम्पल घेतलं, तर माझ्यासाठी क्रश किंवा अंबानी कोण आहे, COP माझ्यासाठी क्रश किंवा अंबानी आहे. VJTI आहे, PICT आहे माझ्या अवकादीच्या बाहेर आहे ना, म्हणजे कधीच नाही भेटणार हे. पण तरी पण मी काय करणार, ह्या टाईपचे काही कॉलेजेस टाकणार. अप्पर मिडल क्लासमध्ये कोणते येणार, मेजरली याच्या खालोखाल म्हटलं तर MIT म्हणू शकतो, VIT म्हणू शकतो, गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात काही, ते येऊ शकतात. थर्ड मिडल क्लास म्हणजे कोणते झाले, इक्वल पर्सेंट, एकदम तंतोतंत. एक तर 81% कट ऑफ आहे किंवा एक्झॅक्ट 80% कट ऑफ आहे. हे म्हणजे तुमची मिडल क्लास. म्हणजे ह्या कॉलेजेसमध्ये काही प्लस मायनस होण्याचे चान्सेस आहे. ते कॉलेजेसमध्ये इक्विव्हॅलंट, म्हणजे इथं कंडिशन्स काय, इक्वल कंडिशन्स आहे कॉलेजची आणि तुमच्या पर्सेंटची, ही कंडिशन लागू होत आहे. आणि पुअर मिडल क्लास म्हणजे काय, तुमचे जे पर्सेंटाईल आहे, तुमचे जे पर्सेंट आहे ते काय, ग्रेटर दॅन कॉलेज कट ऑफ आहे. ते काय आहे, कॉलेजच्या कट ऑफपेक्षा जास्त आहे. हँडरायटिंग कुठं चालली महाभारत, ठीक आहे. तर तुमचे जे पर्सेंटाईल आहे तो काय, ग्रेटर दॅन आहे कॉलेज कट ऑफपेक्षा. तर ते कॉलेजेस म्हणजे पुअर मिडल क्लास. हे सेफर साईडसाठी टाकून ठेवायचे. पण हे कॉलेजेस सिलेक्ट करताना खूप कॉशियसली किंवा खूप बुद्धी जाग्यावर ठेवून हे कॉलेजेस टाकायचे मिडल क्लासवाले, कारण याच्यात चुकीला माफी नाही. थोडं पण कमी जास्त झालं तर चुकीचं कॉलेज पण लागू शकतं. तर म्हणून टॉप प्रायोरिटीला वर ठेवायचं, बॉटम करत जायचं खाली. तर लक्षात झालं, अंबानी, अप्पर मिडल क्लास आणि पुअर मिडल क्लास. तर या प्रकारे तुम्ही आपली लिस्ट डिसाईड करायची. आता मी थोडं समअप करून देतो बघा. कट ऑफ आणि स्ट्रॅटेजी महत्त्वाची काय आहे, की आता तुम्ही एक ठरवणार क्रश जे तुमच्या अवकाशच्या बाहेर आहे, म्हणजे एकदम टॉप कॉलेजेस, टॉप ब्रँचेस वगैरे. सेकंड झालं तुम्ही अप्पर मिडल क्लास, म्हणजे जे तुमच्या पर्सेंटपेक्षा माईट बी 5%, 7% जास्त आहे ते आले. आणि एक इथे मिडल क्लास म्हणजे तुमचे त्यांचे जे मार्क्स आहे ते मॅच होत आहे, बऱ्यापैकी रँक वगैरे मॅच होत आहेत, ते कॉलेजेस आहे. आणि पुअर मिडल क्लास कॉलेजेस का टाकायचे, जर कट ऑफ खूप जास्त मागं पुढं झाला तर ॲटलिस्ट पहिल्या कॅपमध्ये असं नाही झालं पाहिजे की आपल्याला कॉलेजेस नाही मिळालं. पहिल्या कॅपमध्ये कॉलेज मिळणं महत्त्वाचं आहे. तर मग नंतर झालं हे पुअर मिडल क्लास. तर या प्रकारे याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या जर काढायचं असेल तर. हे लक्षात आलं, ठीक आहे. आता ब्रो टिप्स सांगतो, एकदम ब्रो टिप्स कव्हर करून टाकतो, डोंट वरी. त्याच्यामध्ये तुमचे सगळेच कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. ब्रँच, कारण आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त पोरांना जो डाऊट आहे तो एक डाऊट असेल की ब्रँचला इम्पॉर्टन्स देऊ, कॉलेजला इम्पॉर्टन्स देऊ. तर हा एक पॉईंट मी इथं कव्हरच करून टाकतो. आता बघा, समजा मी COPचं एक्झाम्पल घेतो. COP, VJTI, ठीक आहे. COPमध्ये फॉर एक्झाम्पल, आता ब्रँचेस एक्झॅक्ट मी काही तोंडपाठ नाही मला कोणती आहे कोणती नाही, बट आपण CSचं एक्झाम्पल घेऊ. COPमध्ये CS टाकली, VJTIमध्ये CS टाकली, PICTमध्ये फॉर एक्झाम्पल CS टाकली. ओके, हे एक्झाम्पलसाठी घेत आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, बॉटमचे कॉलेजेस टाकत जाणार. फॉर एक्झाम्पल एखादं टायर 3चं कॉलेज टाकलं, तिथे CS टाकली. तसं नका करू, कारण काय होईल माहिती आहे का, कट ऑफ वरून जाईल आणि टायर 3च्या कॉलेजमध्ये CSचा कट ऑफ कमी आहे, तुम्हाला CS देऊन देईल. तुम्ही खुश होऊन जाईल की CS भेटलं, पण एका बाजू अजून एक तुमच्या माइंडमध्ये सेकंड थॉट येईल, यार हे कॉलेज मिळून गेलं, यार या कॉलेजमध्ये CS मिळाली, मला तू इकडे पाहिजे होतं. म्हणून जर तुम्ही कॉलेजचं म्हणजे ब्रँच, समजा कॉलेजसाठी जर ब्रँच कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे तर तुमची लिस्ट कशी असली पाहिजे, COP CS, VJTI CS, PICT CS. मग COPची अजून एखादी ब्रँच, फॉर एक्झाम्पल आपण मेकॅनिकल टाकत आहे किंवा ENTC टाकत आहे, व्हॉट एव्हर जे पण तुम्हाला टाकायची आहे ब्रँच ती. नंतर तुम्ही अजून काय करताय, VJTIची एखादी दुसरी ब्रँच टाकत आहे, ENTC टाकत आहे. नंतर तुम्ही PICTची ENTC टाकत आहे. कारण मित्रांनो तुम्ही समजा एखाद्या टायर 3 कॉलेजमध्ये CS ब्रँच घेऊन 3.5-4 लाखाचं पॅकेज घेण्यापेक्षा COPमध्ये किंवा PICTमध्ये ENTC ब्रँच घेऊन 7 लाखचं ॲव्हरेज पॅकेज घेणं कधी परवडतं, कॉलेज मॅटर करत असेल तर. याला म्हणतात ग्रुपिंग मेथड. याला काय म्हणतात, ग्रुपिंग मेथड. तर ही ग्रुपिंग मेथड प्रॉपरली यूज करा. आणि कॉलेजला जास्त इम्पॉर्टन्स द्या, मला असं वाटते ब्रँचला नको देऊ. कारण तुम्हाला नाही, मी 4 वर्षानंतर काय स्कोप आहे, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करतो. आमच्या वेळेस मेकॅनिकलला खूप जास्त हाईप होती. मी माझ्या कॉलेजला सांगतो, मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधनं डिप्लोमा झालेला आहे. तिथे IT आणि CS दोन्ही शिफ्टला मिळून
जवळपास 32 का 35 ॲडमिशन झाले होत्या फक्त, आणि मेकॅनिकलच्या दोन्ही शिफ्ट फुल होत्या. तर तेव्हा आम्हाला वाटतं आम्ही मेकॅनिकल एकच पॉवर, पिस्टन पॉवर. काय झालं 2020 येता पूर्ण कोअर सेक्टर ड्रॉपडाऊन झालं. तर म्हणून माहीत नाही तुम्हाला कधी रिसेशन येऊन जाईल, कधी काय येईल. आता तर ऑलरेडी ML येत आहे. म्हणून तुम्ही इंटरेस्ट आणि ॲप्टिट्यूडच्या बेसवर ब्रँच सिलेक्ट करा, फर्स्ट पॉईंट. आणि सेकंड सगळ्यात महत्त्वाचं, मला असं तुम्ही कॉलेजला इम्पॉर्टन्स देत असाल तर कधी पण वर्थ इट आहे, कारण कॉलेज जास्त मॅटर करतं, ब्रँच नाही. कारण बघा मेकॅनिकल पण आहे. फॉर एक्झाम्पल आपण मेकॅनिकलचं एक्झाम्पल घेऊ. मेकॅनिकल जरी तुम्ही घेतली समजा COPमध्ये, मी एक्झाम्पलसाठी घेते COPसाठी. अरे भाई IT मध्ये जाऊ शकतो ना तू, काय प्रॉब्लेम आहे तुला? IT मध्ये जाता येते, CS मध्ये जाता येते, गव्हर्नमेंटमध्ये जाता येते, कुठं पण जाता येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. माझे जेवढे 90% मित्र आहेत, तेजांशू, युगम, महेश, सौरव, नार्या, श्रेयश, सगळेजण मेकॅनिकल आहे. इन्फोसिसमध्ये आहे, कोणी TCSमध्ये आहे. विशाल आहे माझा एक जो सिनियर होता, तो YD होता, एअरड्रॉप होता. आता TL आहे, मुंबईला आहे, जवळपास 12 ते 13 लाखचं पॅकेज आहे. तर असं नाही आहे, तुम्हाला IT CS मध्ये जर जॉब पण करायचं असेल पुढे चालून, तर कोडिंग प्रोग्रॅमिंगवर जर कमांड घेतली ना, तर तुम्ही स्विच करू शकता. नाही तर असे पण मित्र आहे माझे ज्यांचं CSIT झालेलं आहे, असे पण मित्र आहे माझे ज्यांचं CSIT झालेलं आहे आणि 4.5चं पॅकेज आहे, 4.5चं पॅकेज आहे. फ्रँकली स्पीकिंग सगळं मॅटर करतं तुमच्या याच्यावर. तर बेसिकली कॉलेजला जास्त इम्पॉर्टन्स द्या ओव्हर द ब्रँच, असं माझं पर्सनल सजेशन आहे. बाकी तुम्ही हुशार आहे. जर तुम्हाला काही पण डिफिकल्टीज असेल, काही डाऊट्स असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा. माईट बी व्हिडिओ थोडा लेंदी झाला असेल, पण हा व्हिडिओ महत्त्वाचा होता. सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.